विजय असो. पुरंदर विमानतळाला उमाजी नायकांचं नाव बापरेंद्र फुलेंचा विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो. आमचं पुरंदर विमानतळाला उमाजी नायकांनी कुठे भाऊ सांगतात त्या ठिकाणी गाडी थांबवायची ते सगळं. पुरंदरच्या विमानतळाला उमाजी नायकांचं नाव. पुरंदरच्या विमानतळाला उमाजी नायकांचं नाव. आद्यक्रांतीवीर उमाजी नायकांचा संभाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा क्रांतीवीर लहुजी वासनांचा पुरंदर विमानतळ. आद्यक्रांतीवीर उराजी उमाजी नायकांचा येळकोट येळकोट. पुरंदर विमानतळाला राजे उमाजी नायकांचे नाव. पुरंदर विमानतळाला राजे उमाजी नायकांचं नाव. पुरंदर विमानतळाला राजे उमाजी नायकांचं नाव. येळकोट येळकोट. नमस्कार, आपण पाहता संगनायक न्यूज. आज पुरंदर या ठिकाणी पुरंदर विमानतळाला आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्यासाठी तहसील कचेरी सासवड समोर समस्त बहुजन समाजाने आणि रामोशी समाजाने जन आंदोलन सुरू केलेलं आहे. सदर आंदोलन त्यांनी का केलं, कायसाठी केलं, त्यांचं मत आपण जाणून घेणार आहेत. बाप्पू मारुती कोमने. आज आम्ही सासवड या ठिकाणी विमानतळाला नाव मिळण्याचे कारण काय, राजे उमाजी नाईक हे नाव मिळालंच पाहिजे हे आमचे दौंड तालुक्याकर्ते यांची मागणी आहे. आणि ह्या ठिकाणी जर नाही झालं तर ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रात जबरदस्त आंदोलन मोठी होतील. आणि दौंड तालुक्यात सुद्धा आम्ही तहसील कार्यालयावरती एवढ्या 8 दिवसात आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही दौंड तालुक्यात आंदोलन 100% करणार आहोत. जय मल्हार क्रांती संघटना कशा प्रकारचं काम करत आहे महाराष्ट्रामध्ये? जय मल्हार महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी आत्तापर्यंत 9 ते 10 वर्षात असं काम केलं की आत्तापर्यंत समाजाला कोणीच ओळखत नव्हतं, पण दौलत नाना समाजात आल्याच्या नंतर समाजाला आत्तापर्यंत कुठंतरी न्याय मिळायला लागलेला आहे. त्यानंतर आत्तापर्यंत भाजप सरकारने आमच्या भरपूर मागण्या, जवळ 70% मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आपण आपल्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये पुरंदरला या विमानतळाला नाव देण्यासाठी कशा प्रकारे आपण आंदोलन करणार आहे? आम्ही विमानतळाला नाव 100% मिळेल हे तुम्हाला मी 100% खात्री घेऊन देतो. आमचे दौंड तालुक्याचे जय मल्हार क्रांती संघटना दौंड तालुका यांच्या वतीने नाव मिळालंच पाहिजे अशी हे तुम्हाला सर्वांना मागणी करतो. मी जय मल्हार क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव. पुरंदरमध्ये विमानतळ होऊ घातलेलं आहे, त्याचे नाव आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ठेवण्यात यावं या उद्देशाने आज आम्ही इथं जमलेलो आहोत. 1 दिवसाचं ठिय्या आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथं केलेलं आहे. पुरंदर विमानतळाला राजे उमाजी नाईक यांचं नाव देण्याची काय गरज आहे? हे राजे उमाजी नाईक यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांचा आदर्श घेऊन पहिले छत्रपती राजे शिवछत्रपती, त्याच्यानंतरनं दुसरं छत्रपती आम्ही मानतो राजे उमाजी नाईक. कारण त्यांनी राजे शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन आपला स्वतःचा राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक करून त्यांनी स्वतःला राजे घोषित केलं. त्यांनी 14 वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि त्यांचा इतका जिवंत इतिहास काही कारणास्तव दाबला गेला, पण तो राजे उमाजी नायकांचा इतिहास लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार क्रांती संघटनेने बाहेर काढला. आणि इतका ज्वलंत इतिहास असतानाही त्यांचं कर्मभूमी आणि जन्मभूमी हा पुरंदर तालुका असताना जर त्यांचं नाव या विमानतळाला जर लागले तर ती पूर्ण बहुजन समाजासाठी आनंदाची बाब असेल. त्या आपली मागणी जर सरकारने मान्य केली नाही तर आपली जय मल्हार क्रांती संघटनेची भूमिका काय असणार आहे?
शासन आत्तापर्यंत आमचे बऱ्याच अशा मागण्या होत्या की ज्यामध्ये 70% मागण्या आज या शासनाने पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये राजे उमाजींचं तिकीट असो, राजे उमाजींच्या नावाने तुमचे शासकीय जयंती असो, राजे उमाजींना स्मारकामध्ये 5 कोटीचा आत्ताही काम चालू आहे. आता भविष्यामध्ये आम्हाला विधिमंडळाचं अधिवेशन झालं की आम्हाला 100 कोटी रुपये राजे उमाजींचा भव्य स्मारकासाठी आणि 10 एकर जमीन आम्हाला देण्याचं आश्वासित आहे. अशी बरीच कामं आम्हाला या शासनाने करून दिलेली आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ण आश्वासित आहोत आणि दौलतनाना शितोळेंच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खात्री आहे की 100% आमचं राजे उमाजी नाईक यांचं नाव या पुरंदर विमानतळामध्ये लागणार आहे. मी ॲडव्होकेट विशाल शिरतोडे, जय मल्हार क्रांती संघटनेचा मुख्य सल्लागार म्हणून माझी नियुक्ती आहे. आज या ठिकाणी जे सासवडला आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं आहे, याला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव देण्यात यावं याकरिता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आता या विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव का द्यावं याचं कारण की या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य तयार केलं ते स्वराज्य थोडं काही दुसऱ्या माणसांच्या हातात गेलं होतं. पण ते स्वराज्य परत कसं मिळवावं आणि या परतंत्र्यातून आपण परत कसं यावं याची सुरुवात जर खरी कोणी केली असेल तर ती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनी केली. त्यांच्या नावातच आद्य आहे. आद्य म्हणजे त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचं जन्म ठिकाण या पुरंदर तालुक्यात आहे. आणि या तालुक्यात जर हे विमानतळ होत असेल तर त्यांच्या नावाला विरोध करण्याचा कोणता प्रश्नच राहत नाही. आणि उमाजी नाईक काही फक्त रामोशी समाजाचे होते असा कोणताही प्रश्न नाही. हे सर्व बहुजन समाजाचे आणि त्यांनी जे कार्य केलं हे सर्वांना या स्वातंत्र्य मिळण्यासाठीच कार्य केलेलं आहे. आणि याला 288 आमदारांचा पाठिंबा आहे. यातून हे नाव व्हावं यासाठी सर्व जनतेतून हा उठाव आहे आणि हे नाव देण्यात यावंच. असं जर झालं नाही तर यापुढचं जे आंदोलन असेल ते उद्रेक हा होणारच. पुरंदर विमानतळाला नाव देण्यासाठी महाराष्ट्रातील आपल्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय तयारी केलेली आहे किंवा या महाराष्ट्रामध्ये आपण कशा प्रकारे हा उठाव करणार आहे ते सांगा. जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आहेत. जर हे निवेदन आम्ही आज सासवड येथे दिलेलं आहे, पण जर याची मागणी सरकारपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा सरकारने जर यात काही हालचाल केल्या नाहीत तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे निवेदन देऊन प्रत्येक तालुक्यात अशा रीतीचं आंदोलन यापुढे होईल.